नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रंगनाथ बोराडे मराठी टेक चॅनलमध्ये. हाय हॅलो, कसे आहात सर्व? आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपण व्हिडिओ बनवणार आहोत आज आपल्या चॅनलची आयडेंटिटी असलेला लोगो आपण कसा बनवायचा. चॅनल आपलं खूप छान असतं, परंतु त्याला आपले व्हिडिओ जे असतात, आपलं थंबनेल जे असतं, त्याला आणखी शोभा येते ज्यावेळेस आपल्या चॅनलचा लोगो असेल. आपल्या चॅनलचा लोगो ज्यावेळेस आपल्या थंबनेलवर दिसतो किंवा आपल्या व्हिडिओमध्ये दिसतो, त्यावेळेस आणखी ते आकर्षक वाटतं. तर आपण त्यासाठी आपल्या चॅनलचा लोगो कसा बनवायचा हा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत. तर जास्त वेळ न घेता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला लोगो कसा बनवायचा, आणि प्रत्येकाने तो लोगो आपल्या आपल्या चॅनलला यूज करायचा आहे, आपल्या व्हिडिओवरती यूज करायचा आहे आणि आपल्या थंबनेलवरती पण यूज करायचा, की जेणेकरून एक तुमच्या चॅनलची आयडेंटिटी दिसते. त्यासाठी आपण तो बनवलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो काय करायचं. तर सर्वप्रथम काय करायचं, आपल्याकडे एक चॅट जीपीटी नावाचं जे ॲप्स आहे, याच्या अगोदरही मी चॅट जीपीटीचे भरपूर फायदे तुम्हा सर्वांना सांगितलेले आहे. तर आज चॅट जीपीटीवरून आपण लोगो बनवायचं शिकणार आहोत. तर चला मी सांगतो तुम्हाला. अगोदर जर आपल्याकडे चॅट जीपीटी जर नसेल तर आपण चॅट जीपीटी डाउनलोड करून घ्या. ॲप्स आहे ते फ्री ॲप्स आहे चॅट जीपीटी हे ॲप्स. तर आपण ते डाउनलोड करून घ्या आणि मी पुढे सांगतो मी तुम्हाला काय करायचं. तर सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला टाकायचं आहे चॅट जीपीटी. इथं सर्च करायचं आहे, सर्चमध्ये जायचं. आता मी तुम्हाला इथे टाकून दाखवतो बघा, चॅट जीपीटी. आता मी इथं टाकत आहे चॅट जीपीटी. हे बघा, हे ओपन झालेले चॅट जीपीटी. तर हे ॲप्स आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी आहे, ते डाउनलोड केलेलं आहे, पण तुमच्यासाठी मी परत त्याला डाउनलोड करून दाखवतो. आणि आता ते डाउनलोड झालेलं आहे बघा. काही सेकंदातच ते डाउनलोड होतं आणि फ्री ॲप्स आहे. तर डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याची प्रोसेस पूर्ण होऊ द्यायची आणि मग ओपन करायचं. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर ओपन करायचं आहे चॅट जीपीटी. ओपन केल्याच्या नंतर इथं मेसेज बॉक्स आहे तो एक. तर मेसेज बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे. जे आपलं चॅनल आहे, ज्या चॅनल आपण चालवतो, ज्या नावाने चॅनल चालवतो, त्या चॅनलचा लोगो आपल्याला बनवायचा आहे. तर तुम्ही कुठलाही बनवू शकता लोगो, परंतु आता मी इथं टाकलेले बघा, माझ्या नावाचा लोगो मी तुम्हाला बनवून दाखवतो. मी इथं टाकले रंगनाथ बोराडे. रंगनाथ बोराडे या नावाचा रंगनाथ बोराडे या नावाचा यूट्यूबसाठी लोगो तयार करून देणे, अशी माहिती आपण याच्यामध्ये भरायची आहे. रंगनाथ बोराडे या नावाचा यूट्यूबसाठी लोगो तयार करून देणे टाकू शकता तुम्ही. तुमच्या चॅनलचं नाव टाकायचं आहे. तुमचा लोगो बनवायचा किंवा इतर कोणाचा बनवायचा असेल तर त्यांचं नाव टाकायचं आहे. तर मी टाकले रंगनाथ बोराडे नावाचा यूट्यूबसाठी राऊंड शेपमध्ये लोगो तयार करून द्या किंवा लोगो बनवा असं टाकायचं. आपल्याला कमांड द्यायची आहे. चॅट जीपीटी ही कमांडवरती चालणारा ॲप्स आहे. आपण त्याला कमांड द्यायची आहे. तर कमांड मी दिलेली आहे त्याला आता. तर बघा, आता इथं तुम्हाला हवं तसं तुम्ही ते कमांडमध्ये चेंज करू शकता. तर बघा, आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला इथं लोगो तयार झालेला दिसेल. फार जास्त काही याला डोकं लावायची गरज नाही आहे. साधी सिंपल ट्रिक आहे. आणि हे बघा, आता प्रोसेस चालू झालेली आहे. याला ह्या बाणावरती क्लिक करायचं टाकून झाल्याच्या नंतर, आणि बघा काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो तयार झालेला दिसेल. आणि हा बघा, आता रंगनाथ बोराडे नावाचा लोगो तयार झालेला आहे. परत मग त्याला ओपन करून इथं सेव्ह ऑप्शन आहे, सेव्हवरती क्लिक करायचं आणि सेव्ह करायचा. हे जे आहे इमेजच्या स्वरूपात असतो. त्यानंतर आपण त्याला
इमेजच्या स्वरूपात असतो, आपण त्याला क्रॉप करून घ्यायचा आहे नंतर लोगोला. तर आता बघा, आता याच्यामध्ये आपल्याला आणखी चेंजेस करायचा. हा जर लोगो नाही आवडला आपल्याला तर त्याला आणखी आपण चेंज करू शकतोय. त्यावेळेस काय करायचं, मग परत एक कमांड द्यायची. त्यानंतर परत एक कमांड द्यायची आपल्याला तो लोगो नाही आवडला की आपण एक त्याला कमांड द्यायची आहे की ह्या लोगोमध्ये चेंज करून पाहिजे, आपल्याला एक युनिक डिझाईन पाहिजे, ही डिझाईन नाही आवडली आपल्याला. तर परत टाकायचं की याच्यामध्ये मला चेंज करून पाहिजे म्हणून. तर मी तुम्हाला टाकून दाखवतो की त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येतो. आता बघा, मी तुम्हाला इथं टाकून दाखवतो. इथं दुसरी कमांड टाकायची आपल्याला. हा लोगो आणखी युनिक बनवा, किंवा मग कलर आवडला नाही आपल्याला तर कलर वगैरे चेंज करून आपण घेऊ शकतो. वेगळ्या कलरमध्ये आपण निवडू शकतो वेगवेगळ्या. तर ते आपल्याला करायचं. आता मी इथं परत एकदा टाकतो म्हणजे तुम्हाला दिसेल दुसरा बनलेला लोगो. तर बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. आणि परत कमांड टाकल्याच्या नंतर परत आपल्याला हे जो बाण दिसतोय वरती आलेला, त्या बाणावरती क्लिक करायचं आहे. आणि बघा, आता क्रिएट होत आहे दुसरा लोगो. आणि आता मी काय फार जास्त वेळ लागत नाही त्याला, जास्तीत जास्त 3 सेकंदामध्ये तुमचा लोगो तयार होतो चॅनलचा. आणि तुम्हाला तो तुमच्या चॅनलला यूज करायला भेटून जातो. तर हा बघा, आता दुसरा मी लोगो बनवलेला आहे कलरमध्ये रंगनाथ बोराडे चॅनलचा. तर बघा तुम्हाला कसा वाटतोय हा लोगो. या पद्धतीने तुम्ही आणखी लोगो बनवू शकता तुमच्या चॅनलचे, तुम्हाला हवे तेवढे लोगो बनवू शकता. तर आणखी बघा, याला ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. तर याच्यानंतर काय करायचं, याला क्रॉप करायचं आपल्याला लोगोला. तर लोगोला तुमच्याकडे जे एडिटिंग ॲप्स आहे त्या ॲप्समध्ये तुम्ही क्रॉप करू शकता. तर माझ्याकडं मी पण कुठल्याही ॲप्स एडिटिंगच्या भरपूर ॲप्स आहे माझ्याकडे. तर आपण बघा, तुम्हाला गॅलरीमध्ये दाखवतो हे सेव्ह झालेला. आपण जिथून सेव्ह करतो ना, तर मग आपल्या गॅलरीमध्ये हे सेव्ह होऊन जातात. असे सेव्ह झालेले आहे आता दोन्ही लोगो. तर आता मी तुम्हाला क्रॉप करून दाखवतो, कारण चौकनी बरोबर दिसत नाही तो चौकनी, त्याच्यासाठी क्रॉप करावा लागतो तो. तर ब्युटी प्लस कम आहे माझ्याकडे, याच्यामध्ये पण बॅकग्राऊंड रिमूव्ह खूप फास्ट होतं. तर आता मी इथं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दाखवतो त्याचं. तर बघा, आता मी हे निवडलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, इथून आपला डाउनलोड झालेला लोगो आपण घ्यायचा आहे बॅकग्राऊंड रिमूव्हसाठी. आणि काही सेकंदातच तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दाखवतो. तर बघा, आता हा घेतला आणि किती 10 सेकंदामध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला. 10 सेकंद पण नाही लागलेले आहेत. हे बघा मित्रांनो, एक 10 सेकंदामध्येच आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. अशा पद्धतीनं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आणि नंतर सेव्ह करायचं आहे. तुम्ही कुठल्याही ॲपचा वापर करू शकता बॅकग्राऊंड रिमूव्हसाठी. जो तुम्हाला जमत असेल त्याचा वापर करून तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आणि आपला लोगो राऊंड शेपमध्ये तयार करून घ्यायचा. आता हे बघा, मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे इथं कसा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आणि कसा लोगो आपला तयार करायचा आहे. परत तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. सेव्ह झाल्याच्यानंतर हे बघा कसा दिसतो आपला राऊंड शेप लोगो. किती छान लोगो दिसतोय आपला बघा. आणि त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलला वापरू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ सर्वांनी कमेंट करून सांगा. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय सर्वांना. सबस्क्राईब करा चॅनलला. रंगनाथ बोराडे मराठी टेक चॅनल सबस्क्राईब करा.